2 ओव्हरची मॅच असेल चाफेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वाशिवली दोन्ही टीम खऱ्या अर्थाने एक एक मॅच जिंकली आहे आणि आता दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम मात्र एकमेकांच्या समोर आता दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम जे क्रिकेट रसिक आहेत खऱ्या अर्थाने क्रिकेटचे चाहते आहेत जे क्रिकेटचे वेडे आहेत ते मात्र 12 प्रतिनिधी मित्रांनो आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. ते या ठिकाणी मात्र दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय गॅप फार मोठी आहे परंतु वेगानं आले क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. कॉन्ट्रीब्युशन आता खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणामध्ये देखील करत असताना आपल्याला चाफेवाडी संघ दिसतोय कारण की मॅच जर पाहायला गेलं तर 2 षटकांची आहे. आता मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक नसणार आहे कोणतेही निर्बंध नसणार आहेत अशा वेळी मात्र अगदी हात खुले करणं थोडंसं कठीण आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहताय पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला होता. यावेळी बॅक टू द बॉलर हा फटका खेळलाय. या चेंडूवरती देखील पाहताय एकच धाव डायरेक्ट हिट झाली आहे परंतु फलंदाज आहे त्या ठिकाणी. 2 चेंडूंवरती 2 धावा पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज हरिश्चंद्र आणि नॉन स्ट्राईक एंड वरती हरिश्चंद्र स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला हा फटका खेचायचा होता बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये शरीरावरती चेंडू बदललाय. अंपायर दर्शवत आहेत लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करूया आमच्या अंपायरांचं जे ऑफिशियल आपले पाहतोय आपण या संपूर्ण स्पर्धेसाठी. फार मोठी मेहनत आहे त्यांची कारण की अगदी पाहायला गेलं तर पहिल्या मॅच पासून मैदानामध्ये आहेत आणि कठीण आहे. या कठीण परिस्थितीमध्ये ते अगदी उभे राहिलेत मैदानावरती. अजून ते भोजनासाठी देखील बाहेर गेले नाहीत म्हणजे किती त्यांनी खऱ्या अर्थानं या आयोजनामध्ये त्यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आमचे हरी दोरे सर आणि त्याचप्रमाणे सुरेशजी निरगुडा सर कौतुक करूया त्यांचं. आणि आतापर्यंत पाहायला गेलं ना तर एकही डिसिजन त्यांच्या माध्यमातून चुकीचा आला नाहीये. असोसिएशनचे पंच आहेत आमचे आयोजक आम्हाला सांगतायत आदिवासी असोसिएशनचे पंच बरेचसे मोठमोठ्या मॅचेस मध्ये कव्हर करत असताना ते आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला स्कोअर ऑफ द विकेट फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये आहे तिथे झाले चुकी चाफाचाफी पाहायला मिळाली तिकडे आणि चौकार आलाय. चौकारानं आता धावसंख्या जाऊन पोहोचेल आपण पाहताय 7 धावा धाव फलकावरती. आमचे साथी स्कोरर पहा या ठिकाणी जीवन सर स्कोररच्या भूमिकेमध्ये यावेळी म्हणजे त्यांची देखील अफाट मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा उंच शिखरावरती कशा प्रकारे पोहोचली जाईल या स्पर्धेचा नाव कसं अगदी उंच शिखरावरती पोहोचलं जाईल यासाठी मात्र प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं प्रत्येकानं मदत केली आहे प्रत्येकाची मदत या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. आमची टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम KTC लाईव्हची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कव्हर करते माफी असावी. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं सहर्ष आपण स्वागत करूया कारण की क्लिअरिटी आणि क्वालिटी त्यांची सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते. आमचे अजिंक्य पवार जे अगदी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. त्यानंतर आमचे कॅमेरावर जर पाहायला गेलं ना तर या संपूर्ण स्पर्धेसाठी अप्रतिम कॅमेरा वर्क राहिलंय. आमचे तिन्ही कॅमेरामॅन त्यांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे. फार चांगलं कॅमेरा वर्क राहिलंय या स्पर्धेमध्ये. आजची ही दुसरी यावेळी ऑन साईडला फटका फसलाय चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला टिपली जाईल झेल. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज दिनेश. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्टेशन ठाकूरवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाघाची वाडी. दोन्ही टीमचे कर्णधार हार्ष पारधी स्टेशन ठाकूरवाडी टीमचे कर्णधार आणि
वाघाची वाडी टीमच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, त्याच्या अगोदरच आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये या, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचंय लगेच. दोन्ही टीमचे कॅप्टन. सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच आपण पाहताय चाफेची वाडी त्यांच्या विरोधामध्ये वाशिवली. दोन्ही बलाढ्य टीम एक एक सामना मात्र जिंकून आता दुसऱ्या विजयासाठी एकमेकांच्या समोर. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण पाहतोय, बाट ड्रिल केली, अगदी वेगानं बाट फिरवली आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथून पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. 2 षटकांची मॅच आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर धावसंख्याचं टार्गेट हे जास्त असणं गरजेचं आहे. हा आणखीन एक चांगला चेंडू, यावेळी आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी साकारतोय गोलंदाज दिनेश, ज्यानं आतापर्यंत चेंडू फेकलेत ते 5 आणि धावा खर्च केल्यात एकही नाही. 1 विकेट त्यानं मिळवले. 4 चेंडू झालेत, 1 वाईड आलाय. अव्वंतरची धाव, यावेळी दांडी 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 गुल, फलंदाज बाद. येस्टा डिस्टॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्टॉल केलाय, फलंदाज बाद. डावखुऱ्या आता आपण पाहतोय राकेश या ठिकाणी बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम इनिंग जाणं साकारली होती. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राकेश इथून मात्र परतताना पाहायला मिळतोय. नाराज आहे स्वतःवरती, अगदी नाराज, हाताश नजरेनं मैदानाच्या बाहेर येतोय. कारण की ही मॅच खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण होती. ही मॅच जिंकली असती तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला असता, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर बाद झालाय. षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र त्या देखील चेंडूवरती विकेट आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं देखील समाप्त झालंय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 8. येणारे चेंडू आता तुमच्याकडे असणार आहेत 12 दुसऱ्या सत्रामध्ये, आणि तुम्हाला इथून धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये 9 कंपल्सरी चेस आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चला, हर्ष पारधी या ठिकाणी उपस्थित झाले, स्टेशन ठाकूरवाडी टीमचे कॅप्टन. चला, वाघाची वाडी टीमचे कॅप्टनला मी विनंती करेन, ते देखील आला तो का, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमचे चला आमचे रामा पारधी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करूया. चला या आपण. हर्ष पारधी बघा, केटीसी लाईव्हच्या माध्यमातून हर्ष पारधीसाठी सलगचे 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. टॉसला आलेत आणि कॅश प्राइज लागलंय. ज्यावेळी मैदानात उतरतील त्यावेळी काय होईल, बक्षिसांची खैरात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल की काय. हर्ष पारधी स्टायलिश प्लेयर आहे, स्टायलिश फटकेबाजी करण्यामध्ये त्याला ओळखलं जातो. स्टेशन ठाकूरवाडी टीमनं टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. आणि जशी ही मॅच संपेल, हर्ष आपण आपला स्क्वॉड घेऊन मैदानामध्ये लगेच एंटर व्हा आणि आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. ऋतुराज करे बघ, नाव काय बरं, ऋतुराज बघ, ऋतुराज आणि विशाल, म्हणजे त्यांनी नाव घेतलं का ऋतुराज, त्याचा फॅन आहे वाटतं ऋतुराजचा, कारण जर्सी नंबर 31 आहे. यस, विशाल नवीन होते डॉलर. आणि 9 धाब्यांची गरज आहे. थोडीशी आमच्या पण डोळ्यावरती झोप आले वाटतं.
12 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज रुपेश. भन्नाट वेगानं हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय मोतीरामनं. डॉट बॉल आला. नाही रे त्याची नाही वाटत रे बाबा, त्याचीच करे. जर्सी नंबर 31 आमचे 12 प्रतिनिधी सांगतायत की ऋतुराज गायकवाडचा मोठा फॅन आहे हा बॅटर आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती आहे. इकडे द्या एक फटका दमदार आहे. ज्या प्रकारे ऋतुराज गायकवाड आक्रमण करतो त्याच प्रकारचा हा फटका ट्रेडमार्क शॉट फलंदाज रुपेशच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार षटकार. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. आपण पाहतोय रुपेशच्या माध्यमातून षटकार आला, त्यानंतर हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर केला. अगदी सॉफ्ट अन्न हा फटका खिचून काढला. सिंगल डाव केली आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. ऑन साइडला मिस टायमिंग फटका. फलंदाज बाद विशाल. आणि इथे मात्र विजय झालाय. आपण पाहताय चाफेवाडी हा संघ. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं रुपेशची एक षटकार आला. एक षटकाराची गरज होती खऱ्या अर्थानं. 3 चेंडूंमध्ये 7 धाब्यांवरती तो खेळत होता. अगदी नाबाद.